सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. खंडोजी नेवसे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते शेतकरी होते. लक्ष्मीबाई हे त्यांच्या आईचे नाव होते. सावित्रीबाई फुले यांच्याकडे औपचारिक शिक्षणाचा अभाव होता. जेव्हा ती इंग्रजी पुस्तकाची पाने उलटत होती तेव्हा तिच्या वडिलांनी ते तिच्या पकडीतून हिसकावले आणि खोलीत फेकले. त्याच वेळी आपल्या समाजात केवळ उच्चवर्णीय पुरुषांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असे सांगून त्यांनी त्यांना धीर दिला. सावित्रीबाई फुले यांचा समाजातील वंचित क्षेत्राला पुढे नेण्याची जाणीव तेव्हापासून प्रबळ होत गेली. तथापि वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह फुलांची शेती करणाऱ्या समाज सुधारक व पुण्यातील प्रख्यात उद्योजक म्हणून ख्याती पावणाऱ्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. अशा परिस्थितीत या महानाद्य समाज सुधारिकेच्या मनात समाज सुधारणेचे बीज कसे अंकुरू लागले हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट प्रबोधनच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. विवाह झाला त्यावेळी ज्योतिबा फुले यांनी 3री इयत्ता पूर्ण केली होती, पण त्यांना मराठी भाषेवर पक्के प्रभुत्व होते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना अध्यापन आणि लेखनात मदत केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना कोणतेही अपत्य नव्हते. परिणामी त्यांनी यशवंतराव या विधवा ब्राह्मणाचा मुलगा वाढवला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध होता. त्यामुळे दोघांनाही त्यांच्या कुटुंबियांपासून दूर करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे सेवाभावी प्रयत्न. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने केवळ 17 वर्षांच्या असताना दलित आणि महिलांसाठी शाळा काढली. त्यावेळी त्यांच्या शाळेत फक्त 9 मुली होत्या. सावित्रीबाई फुले शाळेत जाताना लोकांनी गायीचे शेण, चिखल आणि इतर पदार्थ फेकले असे मानले जाते, परंतु यामुळे तिचा आत्मविश्वास डळमळला नाही. रस्त्यावर घाण आणि दगडमाती टाकून लोकांनी विरोध केला तरी ती शाळेत नियमित जायची. शाळेत जाऊन घाण झालेले वस्त्रे बदलून झालेलं विसरून मुलांना उत्साहाने शिक्षण देत असे. नंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे परिसरात सुमारे 18 मुलींच्या शाळा निर्माण झाल्या. याशिवाय पुण्यातील सावित्रीबाई फुले यांच्या मुलींची शाळा ही देशातील पहिली मुलींची शाळा म्हणून ओळखली गेली. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या संचालिका आणि प्रमुख म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिबा फुले हे देखील सामाजिक सुधारणा चळवळीत प्रमुख सहभागी होते. एकत्र असताना त्यांनी नेहमीच समाजातील शोषितांसाठी आवाज उठवला. त्याशिवाय सावित्रीबाईंच्या सामाजिक सुधारणेच्या प्रयत्नांबद्दल बोलायचे झाले तर 1853 मध्ये त्यांनी बलात्कारानंतर गर्भवती झालेल्या महिलांसाठी निषेधगृह बांधले. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाची प्रथा समाजात व्यवहार्य झाली असेल तर त्यामागे सावित्रीबाई फुले यांचा मोठा हात होता. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोध समाजाची स्थापना केली, ज्याची स्थापना त्यांनी 1873 मध्ये सत्य शोधण्यासाठी समर्पित समुदायाची स्थापना करण्याच्या प्राथमिक हेतूने केली. ज्योतिबा फुले हयात असतानाच 1854 ते 1855 या काळात सावित्रीबाईंनी देशातील महिला आणि दलितांसाठी साक्षरता प्रकल्प सुरू केला. देशातील पहिली शेतकरी शाळा स्थापन करण्याचे श्रेयही सावित्रीबाई फुले यांनाच जाते. त्याशिवाय सावित्रीबाई फुले यांनी भ्रूण हत्या बंद करण्यासाठी अनेक राष्ट्रीय मोहिमांचे नेतृत्व केले. त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनाच्या कार्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारकडून मान्यता मिळाली. सावित्रीबाई फुले यांचे पत्र. सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यकर्त्या यांनी 1868 मध्ये त्यांचे पती ज्योतिबा फुले यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी त्यावेळी समाजात झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेची चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते, गणेश हा पंडित तरुण गावातील सर्जा या मुलीच्या प्रेमात पडला आहे. त्यानंतर सर्जा गरोदर राहिली. स्थानिक आता या दोन्ही लोकांच्या जीवावर बेतलेले आहेत. इतकेच नाही तर स्थानिक लोक दोघांनाही शहरभर फिरवून त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने गावाबाहेर नेत होते. मग मी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भीती दाखवून ते थांबवले. मात्र लोकांनी दोन्ही समाजाचा त्याग करून ताबडतोब निघून जा असा सल्ला दिला. त्यावर मी दोघांना सुरक्षितपणे गाव सोडण्यास मदत केली. या पत्रावरून सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक प्रगल्भतेची आणि धाडसाचे दर्शन होते. 1897 मध्ये सावित्रीबाई फुले आणि त्यांचे दत्तक पुत्र यशवंतराव यांनी अस्पृश्य रुग्णांसाठी रुग्णालय बांधले. रुग्णांची सेवा करीत असताना सावित्रीबाई प्लेगच्या बळी ठरल्या. त्याच वर्षी 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले, कारण त्यांच्या आजारपणाने उपचारांना प्रतिसाद दिलाच नाही. त्यांच्या निधनाने संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांचे जीवन दलित समाजाच्या प्रगतीसाठी तसेच महिलांच्या हक्कांसाठी समर्पित होते. समाजातील स्त्री पुरुषांनी आपल्या जीवनातून शिकले पाहिजे की आपण नेहमी एका कारणासाठी जगले पाहिजे आणि आपले जीवन मानवतेच्या अधिक कल्याणासाठी वापरता आले तर ते या पृथ्वी तलावर आपल्या जन्माचे मोक्ष मानले जाऊ शकते. एक समाज सुधारक, कवयित्री आणि शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्कीच आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.